गेल्या अनेक दिवसांपासून चिखली मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत. कारण भाजप, काँग्रेस या पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्षप्रवेश घेतला. आतापर्यंत 2 टप्प्यात हे प्रवेश झालेत आणि शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये अनेक महत्त्वाची नावे देखील समोर आली. त्यामध्ये उदयनगरचे सरपंच तथा एकेकाळी काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे मनोज लाहुडकर यांचं देखील नाव. अशा या सगळ्या पक्षप्रवेशावरून भाजप आणि सेना असा अंतर्गत संघर्ष प्रकर्षाने जाणून आला. असं असताना चिखली मतदारसंघाचा विषय असेल आणि त्यात बोंद्रेंचं नाव नसेल असं होणार नाही आणि त्यानुसारच राहुल बोंद्रे हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी ही एक अफवा जोरदार पसरू लागली. काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष असलेले राहुल बोंद्रे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवेला राहुल बोंद्रेंनी सडेतोड उत्तर दिलं. विरोधकांनी ही चर्चा घडवून आणल्याचे सांगत अनेक धक्कादायक आरोपही बोंद्रेंनी केलेत. नेमकं राहुल बोंद्रे या संदर्भात काय म्हणाले बघा. नमस्कार. 5 एप्रिलला राहुल बोंद्रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या एप्रिल फुल बनवणाऱ्या बातम्या, खोट्या बातम्या, प्रोपोगंडा बातम्या या चिखली भाजपाच्या कार्यालयातून पद्धतशीरपणे पसरवण्यात येत आहेत. खरं तर अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या चिखली भाजपाने अनेक वेळेस माझ्या बाबतीत पसरवण्याचा प्रयत्न केलाय. देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातल्या, काँग्रेसच्या किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांना दबावात आणून, प्रलोभन दाखवून भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचा मोडस ऑफ ऑपरेंडी जी आहे, कार्यप्रणाली जी आहे भाजपाची, ती लोकांना आता खूप चांगल्या पद्धतीने समजलेत. अशाच पद्धतीनं माझ्यावर देखील सातत्याने दबाव आणून, माझ्या संस्थांच्या तक्रारी करून, माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून भाजपाने अनेक वेळेस हा प्रयत्न केलाय की मी काहीही करून काँग्रेस सोडून जावं. स्थानिक भाजपाचे जे नेते आहेत, तिथले जे नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते मला खूप घाबरतात आणि त्यामुळं काहीही करून मी काँग्रेस सोडली पाहिजे यासाठी ते जीवाचा आटापिटा करतायत. पण मी मात्र प्रत्येक पावलागणिक आणखीन ठाम होतोय, आणखीन मजबूत होतोय. माझी इच्छाशक्ती आणखी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कविवर्य कुसुमाग्रज कोलंबसाचं गर्वगीत जे आहे त्यामध्ये म्हणतात की 100 वेळा कोसळली जरीही नौका लाटांखाली, 100 वेळा तिनेच आपली छाती वर केली, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत नाशा, किनारा तुला पामराला. या लढवई आहेत ते समुद्राच्या मस्तावलेल्या लाटांसोबत 2 हात करतात आणि जे घाबरतात ते किनाऱ्यावर थांबतात, म्हणजेच सत्ताधारी पक्षाचा आश्रय घेतात. मी मात्र सत्ताधारी पक्षात न जाता माझ्या विचारांवर ठाम राहतो. मी माझ्या विचारांच्या सोबत प्रामाणिक आहे. राहुल बोंद्रेची पक्षनिष्ठा आणि राहुल बोंद्रेचा स्वाभिमान विक्रीसाठी उपलब्ध नाही. नॉट फॉर सेल. जय काँग्रेस. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विजय असो.